कोपर्डी दुर्घटनेतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला फडणवीसांची उपस्थिती। फडणवीसांनी घेतली होती पीडितेच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी। भाजप नेते प्रवीण दरेकरांनी एक्सवर पोस्ट करत दिली माहिती। कोपर्डीमधील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते प्रवीण दरेकर उपस्थित। या लग्नात प्रवीण दरेकरांनी मंगलाष्टक गायलं। एक्सवर पोस्ट करत दिली माहिती। लग्नसराई आणि जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीत भाविकांची गर्दी। 1.5 लाख भाविकांनी घेतलं खंडेरायाचं दर्शन। सलग दुसऱ्या दिवशी गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसानं लावली हजेरी। अवकाळी पावसामुळे कापणी केलेल्या धान पिकाला फटका बसणार। तूर पिकासह इतर भाजीपाला पिकांना देखील फटका बसण्याची शक्यता। भंडाऱ्यात अवकाळी पावसाच्या सरी। या पावसामुळे मळणी केलेल्या धान पिकाला फटका बसण्याची शक्यता। तर गहू, चना, उडीद, मूग, तूर या रब्बी पिकांना मात्र अवकाळीचा फायदा होणार। बीडच्या अंबेजोगाईतील शासकीय रुग्णालयातलं बनावट औषधांचं प्रकरण। ठाकरेंच्या शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा। पुरवठादारांसह संबंधित कंपनी मंत्र्यांच्या चौकशीची केली मागणी। आज हायकोर्टात मालवण पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार। अकोल्यातील अकोट तालुक्यात आरोपीच्या शोधात गेलेल्या अंजनगाव वन विभाग पथकावर दगडफेक। वाघाच्या शिकार प्रकरणाच्या तपासात वन विभागाचं पथक बल्लारखेड इथे आलं असल्याची माहिती। 100 कोटींच्या मालेगाव मनी लॉन्ड्रिंगचा मास्टर माइंड गुजरातचा महमूद भगड देशाबाहेर पळाला। ईडीकडून लुकआउट नोटीस जारी। महादेव बेटिंग ॲपच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात स्टॉक पोर्टफोलिओ ब्रोकर गोविंद केडी याला अटक। ईडीने कोलकात्यामधून अटक करण्यात आली आहे। सोशल मीडियावरील पोस्टवरून झालेल्या वादातून एका तरुणावर 10 ते 15 जणांचा प्राणघातक हल्ला। त्याच्याच निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांची पिंपळगाव बंदची हाक। रायगडच्या पेण तालुक्यातील काराव ग्रामस्थांचं SW कंपनी विरोधात आंदोलन। स्थानिक मुलांना या कंपनीत नोकऱ्या मिळत नसल्यानं हे आंदोलन। प्रांताधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे। गुलाबराव देवकरांविरोधात काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं आत्मक्लेश आंदोलन। जळगाव ग्रामीणमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून विधानसभा लढवलेले देवकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्यानं हे आंदोलन। बीडमध्ये माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग। अंबेजोगाईतील शासकीय स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील बनावट औषध पुरवठा प्रकरणी द्विसदस्यीय चौकशी समिती स्थापन। अंबेजोगाईतील बनावट औषध प्रकरणी आज सकाळी 11 वाजता सुषमा अंधारे वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देणार। रायगडच्या नागोठण्यामध्ये सिलेंडरचा स्फोट। लीक झालेला सिलेंडर दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या मेकॅनिककडून काम करताना घडला प्रकार। सिलेंडरच्या स्फोटात एकूण 3 जण जखमी। पालघरच्या बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील विराज प्रोफाईल कंपनीला आग। आगीमागचं कारण अस्पष्ट, मात्र ही आग आटोक्यात आल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।